झी 24 तासनं उघड केलेल्या पुणे जमीन गैरव्यवहाराप्रकरणी सरकार गंभीर असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितलं। सरकारी जमीन सरकारकडेच राहणार असल्याची ग्वाही बावनकुळेंनी दिलेली आहे। तसंच गैरव्यवहार करणाऱ्यांना जेलमध्ये टाकलं जाणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी बोलताना दिला। कुणाची तक्रार आली नव्हती तरी राज्य सरकारने केवळ इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या बातम्यावर, प्रिंटच्या बातम्यावर कुणाची तक्रार आमच्याकडनं आली असताना सुमोटो मीडियाच्या बातम्यावर दखल घेऊन तातडीनं आमच्या खात्याने सर्व अधिकारी निलंबित केले, गुन्हे दाखल केले। आणि काल बघितलं असाल, ज्यांनी सरकारच्या जमिनीची छेडछाड केली ते आता 8 दिवस पोलीसच्या रिमांडवर आहे। त्यामुळं आमचं सरकार कधी आणि आम्ही जे समिती तयार केली देवेंद्र फडणवीसजीच्या सरकारने, विकास कार्य समिती, अत्यंत प्रामाणिक असणारा अधिकारी नेमला। या समितीचा अंतिम हा लवकरच होईल आणि गव्हर्नमेंटची लँड ही गव्हर्नमेंटकडे राहील, एवढं मी तुम्हाला या ठिकाणी दाव्याने सांगतो। त्यामुळं कुठल्याही परिस्थितीमध्ये आमचं सरकार एकही घोटाळ्याला लपवत नाही आहे। तुम्ही एक घोटाळ्याचं नाव सांगा, त्याचं उत्तर आम्ही देतो। आमचं सरकार पारदर्शी आहे, कुणाला पाठीशी घालणार नाही आणि सरकार हे त्या ठिकाणी पूर्ण ताकदीने कुणी असेल, कोणी घोटाळा केला असेल तरी आम्ही त्याला त्या ठिकाणी जेलमध्ये टाकू, त्या चौकशी समितीचं अंतिम करू आणि कुणालाही सोडणार नाही।